हॉटेल तेजयश हे प्रकाश शिंदेंच्याच मालकीचं सातारा ड्रग्ज प्रकरणातील आरोपींना याच हॉटेलमधून जेवण जायचं, सुषमा अंधारेंचा दावा. तर अंधारेंकडून उपमुख्यमंत्री शिंदेंच्या राजीनाम्याचाही पुनरुच्चार. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सनसनाटी निर्माण करण्याचा हा प्रयत्न. 48 तासात माफी मागा, अन्यथा कारवाईला सामोरं जा, शंभूराज देसाईंचा अंधारेंना इशारा. सुषमा अंधारेंच्या लढ्याला माझं समर्थन. ठाण्यामध्ये शिंदे राहत असलेल्या परिसरात अनेक डान्स बार, कारवाई झालीच पाहिजे, अंजली दमानी यांचा आरोप. धनंजय मुंडेंच्या पुनर्वापसीला सुप्रिया सुळेंचा विरोध. मुंडेंना मंत्रिमंडळात घेतल्यास बीडमध्ये उपोषण करणार, सुप्रिया सुळेंचा सरकारला इशारा. सूत्रांची माहिती. तर मुंडेंविरोधात अंजली दमानी यांची सुद्धा बावनकुळेंसोबत भेट. धनंजय मुंडेंकडून मंत्रिपदासाठी लॉबिंगची चर्चा. मुंडेंकडून दिल्लीमध्ये अमित शहांची भेट. तर भेट ही पूर्वनियोजित होती. परळी मतदारसंघासंदर्भात शहांसोबत चर्चा. धनंजय मुंडेंकडून ट्विट करत स्पष्टीकरण. अजित पवार आणि मुख्यमंत्री फडणवीसांची बैठक. उद्या हायकोर्टात दिलासा न मिळाल्यास अजित पवार हे फडणवीसांकडे राजीनामा सुपूर्द करणार असल्याची सूत्रांची माहिती. कोकाटेंना वाचवण्याचा अजूनही प्रयत्न सुरू. फडणवीस शेवटचा घाव मिंधेंवरच घालतील. पुढील विधानसभेपर्यंत शिंदेंचा पक्ष अस्तित्वात असेल काही शंका, संजय राऊतांची टीका. ठाण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेसोबत युती नको, युती केल्यास भाजपचं नुकसान होईल, भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी. प्रज्ञा सातव यांचा भाजपात पक्षप्रवेश. प्रज्ञा सातव या दिवंगत राजीव सातव यांच्या पत्नी. तर भाजप प्रलोभन देऊन पक्ष फोडत आहे. जनतेच्या पैशांची लूट करून आमदार विकत घेण्याचा हा प्रकार सुरू, नाना पटोलेंची टीका.